आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. काळेपडळ परिसरातून एकाचवेळी 2 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने निर्माण झालेल्या चिंतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काळेपडळ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सलग पाठलाग करत तब्बल 3300 किलोमीटरचा प्रवास करून दोघा संशयितांना राजस्थान राज्यातून अटक केली असून अल्पवयीन मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहे. या संदर्भात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 490/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 1, 69, 71, 96, 137, 235 तसेच पोक्सो कलम 4, 8, 12 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 मुली एकाचवेळी गायब झाल्याने प्रकरण अधिक धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी तातडीने हालचाल सुरू केली. तपासादरम्यान मिळालेल्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पा, पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पा, पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी केले. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, महादेव शिंदे तसेच गुन्हे शाखा युनिट 5 मधील शशिकांत नाळे आणि गणेश माने यांनी शोध मोहीम राबवली. ही टीम मुलींच्या आणि संशयित आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत गुजरातमध्ये वापी, सुरत, अहमदाबाद तर नंतर राजस्थानात फालना, शिवगंज, वाकली, अंदूर, साद्री, मारवाडा जंक्शन, राणीपाली, जोधपूर अशा विविध ठिकाणी फिरत त्यांचा शोध घेत राहिली. शेवटी तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक मुलगी तालुका राणी राजस्थान, दुसरी मुलगी जिल्हा पाली राजस्थान अशा दोन्ही अल्पवयीन मुली राजस्थान राज्यात सापडल्या. यानंतर पोलिसांनी या मुलींना फूस लावून घेऊन जाणाऱ्या सुरेश कुमार वरदाराम प्रजापती वय 21 वर्षे राहणार राणी राजस्थान व सुरेश कुमार मोहनलाल राणाभिल वय 31 वर्षे राहणार राणी राजस्थान या दोन्ही संशयितांना अटक केली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुलींची सुटका सुरक्षितपणे करण्यात आली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पा, पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील अप्पा, पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक, काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, महादेव शिंदे, गुन्हे शाखा युनिट 5 चे अंमलदार पोलीस हवालदार शशिकांत नाळे, गणेश माने यांच्या पथकाने केली आहे.